पारा 40 डिग्री पार गेला आणि युरोपियन्स बेहाल झाले। शेकडो लोकांचा मृत्यू झालाय, एसीची मागणी वाढली आहे। आता तुम्ही म्हणाल आपल्या भारतामध्ये तर अनेक शहरांमध्ये दरवर्षी 45 डिग्री 46 डिग्री अगदी 48 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जातं, आपल्याला काही होत नाही। मग युरोपात 40च्या वर 43 किंवा 44 डिग्री सेल्सिअस वर तापमान गेलं तर एवढे लोक का मरतायत? भारतामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा तापमान गेलं तरी आपण काम करतो, मग युरोपात 43 डिग्री सेल्सिअस वर इमर्जन्सी का लागली आहे? याचं उत्तर फक्त तापमानात नाहीये, तर त्या तापमानाचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामात दडलंय। तज्ञांच्या मते शरीराला किती उष्णता जाणवते हे फक्त थर्मामीटरवरील आकड्यावरच ठरत नाही, तर हवेतला ओलावा म्हणजेच ह्युमिडिटी, वाऱ्याचा वेग, थेट सूर्यप्रकाश, शहरांची रचना, कॉन्क्रीटमुळे साचणारी उष्णता आणि रात्री तापमान किती कमी होतं यासारख्या अनेक घटक यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात। या सर्व गोष्टी मिळून शरीरावर उष्णतेचा किती ताण येईल हे ठरतं। आपल्याकडे उन्हाळा दरवर्षी येतो, आपलं शरीर, आपलं घर, आपली जीवनशैली सगळंच त्यासाठी तयार असतं। आपल्याला माहिती आहे की जर फेब्रुवारी महिना संपला की त्याच्यानंतर मार्च मिडपासून उन्हाळा सुरू होईल, उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होईल, त्यामुळे त्या पद्धतीची तयारी आपण ऑलरेडी करून ठेवत असतो आणि आपली घरं सुद्धा त्यासाठी तयार असतात। भारतामधील अनेक घरं आणि इमारती उष्ण हवामान लक्षात घेऊन बांधल्या जातात, पण युरोपमध्ये तसं नाहीये। आपण आतापर्यंत तिकडचे व्हिडिओ, फोटो बघितले असतील, त्यामध्ये युरोपातील लोक स्वेटर किंवा जॅकेट घातलेले बघितले असतील। आपल्याकडे जसं पाण्याचा पाऊस पडतो तसं तिथं स्नोफॉल होत असतो, हे तुम्हाला माहिती असेल। त्यामुळे युरोपची घरं ही उष्णतेसाठी तयार नाहीयेत, कारण त्या ठिकाणी फार तर उष्णता किती जाणवेल किंवा तापमान कितीपर्यंत जाईल उन्हाळ्यामध्ये, तर ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 35 सुद्धा खूप झालं, 30 डिग्री सेल्सिअस हे त्यांच्यासाठी मॅक्स असतं। पण यंदा तसं नाहीये, यावेळेला उष्णता प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि कमीत कमी किती तर त्या ठिकाणी मायनसमध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये तापमान हे जात असतं। त्यामुळे तिथं अनेक घरांमध्ये पंखा नाही, एसी तर अनेक ठिकाणी आजही नाहीये, कारण तिथली घरं उन्हाळ्यासाठी नाही तर थंडीसाठी बांधलेली असतात। तिथं जाड भिंती असतात, लहान खिडक्या असतात आणि अशामध्ये मग उष्णता आतमध्ये अडकते। याचा परिणाम म्हणजे रात्रभर घर गरमच राहतं, म्हणजे दिवसा उन्हाचा त्रास आणि रात्री सुद्धा आराम नाही। पण भारतीयांना उष्णतेची सवय आहे। भारतातील अनेक भागांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असतं। त्यामुळे लोकांची जीवनशैली, आपले कपडे, कामाच्या वेळा आणि शरीर या हवामानाशी काही प्रमाणामध्ये जुळवून घेतात। या उलट युरोपमध्ये अशा तीव्र उष्णतेच्या लाटा पूर्वी क्वचितच आलेल्या असतात। त्यामुळे तिथले नागरिक आणि पायाभूत सुविधा या परिस्थितीसाठी पुरेशा तयार नाहीत। भारतामध्ये आपण ताक पितो, लिंबू पाणी पितो किंवा वेगवेगळ्या भागामध्ये तिकडची काही पेय असतात, लोकल पेय, ते सुद्धा घेतो, डोक्यावर गमछा बांधतो, दुपारी उन्हात जाणं टाळतो, कारण उष्णतेसोबत जगायची आपल्याला सवय आहे। पण युरोपमध्ये अशी सवयच नाहीये, म्हणूनच त्यांच्यासाठी 43 डिग्री सेल्सिअस आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त धोकादायक ठरतंय। त्यामुळेच तापमानानं यंदा 70 वर्षातले रेकॉर्ड मोडल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून फ्रान्स, स्पेन, इटली, पोर्तुगालमध्ये नागरिक हैराण झाले आहेत, गरमीनं हाहाकार माजवलाय। आणि युरोपात वाढत असलेल्या या उष्णतेच्या लाटा हा फक्त स्थानिक प्रश्न नाहीये, तर तज्ञांच्या मते हवामान बदलामुळे जगभरामध्ये अशा उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्या वारंवार येण्याची शक्यता सुद्धा वाढतीये। त्यामुळे युरोपमध्ये वाजणारी ही धोक्याची घंटा किंवा वाढणारं हे तापमान उद्या भारत आणि जगातील इतर देशांसाठी इशारा ठरू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा।